आपला नेहमीप्रमाणे अल्ट्रा वाईड लावूनच आपण आता बाजारात प्रवेश करतो. 100 रुपये ना बघा, 100 रुपयाचे 5 बांगडे आहेत. आणि हा वाकटीचा वाटा तो पण 100 रुपये ना बघा. हे बघा, जे आपले टायगर प्रॉन्स असते ना, अख्खी कोलंबी ती सुकवली आहे. नेहमीप्रमाणे असते ती अंबार नावाची एक जात असते तर तिची असते. आणि हिचा वाटा कसा आहे? हा बघा 150ला आहे, 100पर्यंत वजा करतील. आता पुढे आले तर आपल्याला मान दिले आहेत. ही बोंबलाची पाटी कशी आहे? ही 200 रुपये. आणि ते बघा बघू शकता सुरमईचं लोणचं आहे बघा, सुरमई लोणचं. हे आहेत बोंबील क्रंची. आता आपण जसा मार्केट फिरू ना, मार्केट हा जेवढा फिरू ना तेवढा कमी आहे. विशेष तुम्हाला सुके मच्छीच्या विविध प्रकारच्या व्हरायटी मिळतील. आता आपण तिकडनं जर पाहिलं तर विविध म्हणजे स्टॉलवर मायबाप रसिक प्रेक्षक सर्वांना जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार. तर मित्र हो, तुम्ही इंट्रो पाहिला असेल. आता आपण आलो आहोत सुक्या मासळी मार्केटमध्ये. तो म्हणजे आपल्या अंधेरी मरोळचा सुका मच्छी बाजार. तर तुम्हाला इथे जर यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं, तर घाटकोपरवरनं आपली मेट्रो पकडायची आणि JB नगर चकाला या स्टेशनला उतरायचं आणि तिथून आपल्याला पुढचा प्रवास करायचा. आता आपण आहोत JB नगर स्टेशनला. तर कसं जायचं तुम्हाला मी दाखवतोच. आणि आता आपण या मार्केटमध्ये काय काय भेटतं तर ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तर आता आपल्याला JB नगर स्टेशनवरनं उतरायचं आहे. JB नगर स्टेशनवरनं आता आपण उतरल्यानंतर आपल्याला असा म्हणजे टर्न घ्यायचा आहे, वळायचं आपल्याला. आता आपण पाहिलं, आपण या म्हणजे पायऱ्यानं उतरलो आणि इथून आपण हा स्टेशन आहे आपला. तर आपल्याला आता इथून निघायचं आहे. जाताना असे स्नॅक्स सेंटर वगैरे लागतील, तर तुम्हाला ओळखीची खून सांगतो. आता बघा वळल्यानंतर तुम्हाला तिकडे बिल्डिंग दिसेल बघा, रनवॉलची आणि आपली मेट्रोची पटरी येते. आता आपल्या इथून सरळ जायचं आहे. पण चालत आलो की आता सरळ डाव्या हाताला आपल्याला मार्केट लागतं बघा. समोर आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल दिसतील. तर त्या स्टॉलवर विविध प्रकारची मच्छी आहे. आता काय काय मच्छी आहे ते आपण बघूया. आणि बाजूला जर आपण आलो तर विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू असतील आपल्याला विकायला वगैरे छानपैकी, आणि मस्त असतील सर्व. आता आपण बाजारात आलेलो आहोत. बाजारात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मी जसं सांगितलं तसं तुम्ही आलात आणि तो आपला लोगो बघितलात. तर आपण सुरुवातच आता लोगोपासून करतो बाजाराची, जेणेकरून कसं आहे की तुम्ही बरोबर त्याच मार्केटला आलात याची तुम्हाला खात्री पटेल. तसा मार्केट फार मोठा आहे आणि आपण काय करणार आहोत की आता जाणार आहोत. आणि हा मार्केट शुक्रवारी देखील असतो आणि शनिवार देखील असतो. शुक्रवारी फक्त मच्छी असते आणि शनिवारी इथला आठवडी बाजार देखील असतो. म्हणजे आठवडी बाजार आणि मच्छी हे दोन्ही गोष्टी असतात. तेव्हा आपल्याला आता सुरुवातच करायची आहे. आणि या बाजारात तुम्ही काय हवे याची माहिती मी तुम्हाला पुढं सांगतोच. म्हणजे कसं आहे की आपण बघूया आपली क्वालिटी कशी आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण रिव्ह्यू देऊ. मी मागे एकदा देखील आलो होतो, खूप छानच क्वालिटी आहे आणि मी खात्री करतो आता पुढे देखील मासळीची क्वालिटी खूप छान असेल. आणि तिथं काय हवे ते तुम्हाला पुढं आपण सांगतो. पुढं आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आता आपण जर पाहिलं तर बाजारात आपण प्रवेशच करतोय आणि समोर असं कसं आज शनिवार आहे ना, शनिवारी बाजार पण असतो आपला. आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं बघा झाडू आहेत विकायला विविध प्रकारचे. आता आपल्याला फक्त मच्छीची किंमत काढायची आहे. आणि इकडे आपण आलो तर सुरुवातच अगदी आपल्या पिशवीपासून आहे. म्हणजे कसं आहे की आपल्याला बाजारात जर जायचं असेल तर पहिले पिशवी पाहिजे. स्टार्टिंग कशी आहे पिशवीची? 10 रुपयेवाली आहे, 30वाली आहे, 50वाली आहे. हां हां बघा 10 रुपयापासून स्टार्ट आहे. 10, 20, 30, 40 असं. पण हां ही 80वाली का? हां म्हणजे आपल्याला जसा माल घ्यायचा असेल तसा. आणि दुसरी इकडं आजी एक असेल तिच्याकडे देखील विकायला येत आहेत. आणि जर मासली बरोबर तुम्हाला जर आणखी जर आपल्या कणीसाची चव घ्यायची असेल तर तो देखील इथं आहे. येण्याचा आपला हा दुसरा वर्ष. गेल्या वर्षी आपण प्रथमतःच मुंबईमध्ये पाऊल ठेवलं होतं, तेव्हा आपण मरोळचा सुकी मच्छी बाजार केला होता. आता दुसरा वर्ष देखील तेवढाच छान यशस्वी ठरेल याची खात्री देतो. तत्पूर्वी आपण काय करणार आहोत की बाजाराची थोडी झलक पाहणार आहोत म्हणजे, आणि पुढची आपण सुरुवात करणार आहोत. जाऊया एकविरा आईचा उदो. जर आपण प्रवेशच केलेला आहे ना तर आपल्याला बघायचं आहे. ही बघ काटेरी मच्छी आहे. आणि हा कसा वाटा आहे? 300 बघा, 300 रुपयाला आहे काटेरी मच्छी. आणि इकडे जर आपण बघितलं तर आपला कोलंबीचा एक नवीन प्रकार दिसतो. ही म्हणजे आपली आंबाड असते ना,
ही अख्खी कोलंबी आहे का? हे बघा जे आपले टायगर प्रॉन्स असते ना, अख्खी कोलंबी ती सुकवली आहे. नेहमीप्रमाणे असते ती अंबार नावाची एक जात असते तर तिची असते. आणि हिचा वाटा कसा आहे? हा बघा 150ला आहे, 100पर्यंत वजा करतील. आता पुढे आले तर आपल्याला मान दिले आहेत. हां, आणि आता आपण जसं जसं पुढे जाऊ आपल्याला युनिक काय दिसतील ना तर त्याचा आपण भाव करत बसू. हा कसा वाटा आहे? हा मोदका आहेत ना? हे बघा ही मोदका आहेत. ही 100ला आहे, 80% कमी करतील. आणि हा कसा आहे जाऊला? हा बघा 150ला जाऊला आहे. ओके, कमी करता, बरोबर आहे. आपण आता बघितलं त्या लोगोचं आपण पहिल्यांदा दर्शन केलं होतं. लोगोच्या समोरच स्टॉल आहे आणि त्याच्या जर पुढं आलं तर इथे बोंबलांची इथे पाठी दिसते. ही बोंबलाची पाठी कशी आहे? ही 200 रुपये. चला आता आपण पुढे जाऊया. आपण पुढे गेल्यानंतर फार मोठाच्या मोठा स्टॉल दिसतो आणि या स्टॉलवर तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल ते आपण थोड्याच वेळात नक्कीच दाखवणार आहोत. आता या बाजाराच्या या स्टॉलवर आपण आलो तर इथे युनिक काहीतरी भेटेलच, पण तत्पूर्वी त्यांची मासली पाहून घेऊया. इथे बघा जवल्याचा वाटा दिसतो. कसा आहे जवला? हा 100ला आहे. आणि बोंबील? हे बोंबील पाटी 150 रुपयाला काय? ओके ओके. आणि सोडे? हे बघा सोडे 100 रुपयाला. हे बांगडे 100 रुपयाचे 5 आहेत. आणि 100ला वाटा आहे. याच्या रंगामध्ये आणि त्याच्या रंगामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे काय असतं? सफेद आहे. तो पिवळा सफेद आहे. म्हणजे कोलंबीची जात असे तशी. बरोबर, कोलंबीची जशी जात असेल तशी. हा सफेद आहे आणि तो आहे तो पिवळा आहे. आणि ही इथं कर्दी आहे. आपल्याकडं युनिक काहीतरी असं वेगळं भेटते काय? हे लोणचं आहे, अचार, हां हां, सोड्याचं आहे, कोलबीचं आहे आणि सुरमईचं आहे. सोड्याचं, बोंबलाचं आणि सुरमईचं. सुरमईचं आणि कोलबीचं बघू शकतो आपण इथे. बघा बघू शकता, सुरमईचं लोणचं आहे. बघा सुरमई लोणचं. हे आहेत बोंबील क्रंची, म्हणजे आपण जसं कुरकुरे खातो त्याच्याप्रमाणे बनवलेलं आहे. कुरकुरे बरोबर. आणि बोंबलाची चटणी आहे. म्हणजे बोंबलाची चटणी रेडी टू ईट. म्हणजे तलाबिराचे काय नाही त्याच्यामध्ये. सगळं तयार आहे. ताबडतोब खायची. हा म्हणजे बाहेरून आपण जसा कुरकुरे आणून खातो तसं. सेम बघा जाऊन काहीच करायचं नाही, जाऊन डायरेक्ट खायचं. कधी लागलं तर ऑर्डर करू शकता. नंबर आहे. ऑर्डर म्हणजे ऑनलाईन ऑर्डर पण आहे? ऑनलाईन ऑर्डर आहे. बघा ऑनलाईन पण ऑर्डर आहे. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे बघा. आपल्याला तुम्हाला नंबर शो करतो. तुम्ही नक्कीच मी नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. म्हणजे तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या व्हॉट्सअपवर. आणि हे तुम्हाला म्हणजे कसं डायरेक्ट ऑर्डरने म्हणजे होम डिलिव्हरी मिळेल. या बाजारात आपण जसे जसे फिरू ना तुम्हाला मासल्याचे दर तसे तसे माहिती पडतील. जय प्रभा ड्रायफिश त्यांचा मोबाईल नंबर आहे. ताईंचं नाव आहे. आणि सर्वप्रथम आपल्या आईचं म्हणजे श्री हिंगलादेवी प्रसन्न जे आपल्या वेसावतची गावदेवी, तर त्यांचं सर्व काही म्हणजे ॲडव्हर्टाईज आहे बघा. अजून त्याच्या पाठीमागं त्याच्या पाठीमागं त्यांचं म्हणजे हेअर स्पा वगैरे सलून पण आहे. छान गोष्ट आहे. ताईंना नक्कीच सपोर्ट करा तुम्ही. आपल्या स्टॉलची आपण स्टायलिश एंट्री पाहिली तर बघून तुम्हाला काय आठवलं असेल तर आपला सकाळचा नाश्ता. कारण सकाळचा नाश्ता जो असतो ना शक्यतो आपल्या या म्हणजे कोकण किनारपट्टीत जो काही आगरी, कोली, कराडी किंवा खारवी समाज आहे किंवा भंडारी समाज आहे तर सकाळचा नाश्ता हा असा सुरू होतो. म्हणजे आपण सुरुवातच केली अगदी बांगड्यापासून. म्हणजे आपल्या भाकरीसोबत भाजलेला बांगडा, तसेच भाजलेला आपला जवला आणि वाकट्यांची चटणी किंवा भाजलेले वाकट्या अशा गोष्टी मिळत असतात. तर तुम्हाला सांगतो की एकदा मरोलच्या बाजारात आलात ना तुम्हाला की तुम्हाला मच्छी म्हणजे कसली इथे स्थानिक मच्छी मिळते. म्हणजे इथे जे आपले कोळीवाडे आहेत वेसावा, मुख्यतः जवळचा वेसावा आहे. तर वेसावा कोळीवाड्यावरनं डायरेक्ट इथे मच्छी आहे. विविध प्रकारची म्हणजे कोळीवाडी तिथून मच्छी येते, पण स्थानिक मच्छी असते आणि मच्छीची गॅरंटी असते. म्हणून मी सांगतो की तुम्ही मरोलच्या बाजाराला काय यायचं तर त्याचं मुख्य कारण असं आहे की इथे आपला स्थानिक मास म्हणजे इथे आपला स्थानिक कोळी नसते. त्याच्यामुळं मासलीच्या मिलावटमध्ये होत काय म्हणजे मिलावट वगैरे होतच नाही आणि एकदम शुद्ध मासली असते. शुद्ध मासली असते म्हणजे प्युअर मासली असते आणि मासलीची पूर्ण माहिती कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. गेली 1 वर्षाचा माझा चांगला अनुभव आहे. पाहिला तर स्टॉलमध्ये आपण बघितलं तर बांगडे आहेत. बांगडे कसे ताई? 100 रुपये ना. बघा 100 रुपयाचे 5 बांगडे आहेत. आणि हा वाकटीचा वाटा तो पण 100 रुपये ना. बघा वाकटीचा वाटा 100 रुपये आहे. आणि हा जवला
बघा 100 रुपयाला आहे. लक्षात ठेवा ताईचा स्टॉल. आणि हा एकदम फ्रेश आहे. आणि ही मोदकं बघा ताईचा चेअर लक्षात ठेवा. जेवढं काही ताईकडे आहे ना सर्व 100 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. आणि ही बोंबलाची पाटी हां हां बघा सांगताना 500 रुपये सांगतात परंतु बार्गेनिंग होते त्याच्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. मस्त आहे. हां होलसेलचा बाजार असतो बरोबर आहे. आपला नेहमीप्रमाणे अल्ट्रा वाईड लावूनच आपण आता बाजारात प्रवेश करतो. आणि जर आपण इकडे जर आलो देखील हा असा मासा दिसतो. हा ही सुरमई आहे ना. हे बघा ही सुरमई आहे. पहिल्यांदा अशी म्हणजे ही होती आता फ्लिप केली. जसं आपला सॅमसंगचा फोल्डचा फोन असतो ना तसा हा फोल्डची मच्छी आहे. बघा फोल्डची मच्छी कशी आहे. एक ही 300ला ना. हां समजतं लगेच. हे बघा सुरमई आहे. आणि तुम्ही ओळखा नक्कीच. बघा इथे आपल्याला सर्व खरी माहिती दिली जाते. हे किती 300 रुपयाला ना. हे बघा 300 रुपयाला सुरमई आहे बघा सुकवलेली. आणि तर कर्दीची टोपली आहे. ही कशी आहे. हे बघा 200 रुपयाला कर्दी टोपली आहे. अगदी एकदम फ्रेश वगैरे आहे. कलरफुल आहे. ओके. आता आपण जेवढा मार्केट फिरू ना तेवढा मार्केट म्हणजे कमीच आपलं पडतो. कारण कसं आहे भरपूर अशी लाईन इथं आपणास दिसते. बघू शकतो आपण. अजून आपण त्याच्या सभोवताली पण भरपूर मोठा असा मार्केट आहे. जर पाहिलं तर बघा आपल्या पाठीमागं म्हणजे नुसतं मार्केट आहे. परंतु आपल्याला एकच गल्ली एक्सप्लोअर करायची आहे. आणि इकडं आपण आलो तर इथे आपणास बघा बोंबील दिसतात. थोडी म्हणजे प्रत्येकाची कशी आहे बोंबिलीचा जसा प्रकार असतो त्याच्याप्रमाणे असतं. ही कशी पाटी आहे. ही 300 रुपयाला ना. 300 रुपयाली. ही टेंगली कशी आहे. ही बघा 200 रुपयाला पाटी आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इकडे पण यांच्याकडं बागडे वगैरे दिसतात. किती 7 बागरे आहेत काय. बघा 7 बागरं 100ला आहेत. आणि इकडं ह्या सर्व 100 रुपयाला आहेत. आणि ही 100 रुपयाला आहे ना. बघू शकतो आपल्याला 100 200 याच रेंजमध्ये मच्छी मिळत असते इकडे. म्हणजे किती स्वस्त मच्छी आहे बघा आपल्या मरोलच्या मार्केटमध्ये. मरोलचा हा सुकी मच्छी मार्केट आहे. म्हणजे जास्त विशेष तुम्हाला सुकी मच्छीच्या विविध प्रकारच्या व्हरायटी मिळतील. आता आपण तिकडनं जर पाहिलं तर म्हणजे स्टॉलवर विविध प्रकार दिसतात. आपण काय केलं की प्रत्येक स्टॉलची एक मच्छी केली आहे. प्रत्येक स्टॉलची प्रत्येक मच्छी विचारली नाही. कारण कसं आहे प्रत्येकाला शेवटी संधी द्यावी लागते. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. या तुकड्या कशाच्या आहेत. मुशीचा का. बघा आपला बेबी शार्क जो असतो ना मुशीचा. मग हा कशी प्लेट आहे. 200 सांगतो 100ला देणार. हां हे बघा 200 रुपये सांगते 100ला देते. आणि हे कसले तुकडे. ही सुरमई आहे का. हां ही बघा ही सुरमई आहे. मगाशी होती ती. ही बघा ही फोल्डची सुरमई म्हणजे आपला फोल्डचा सॅमसंग फोन. आणि हा अख्खा म्हणजे आपला हा छोटा मोबाईल. हां हे पीस ना. हे कशी ताट आहे. 200ला 150ला देते. ही 200ला आहे. 150पर्यंत देतात ताई. आणि ही काय. मासा आहे. हां मोठा मासा आहे. मोठा मासा आहे का. हा कसा आहे. 800 रुपयाला. हां हां बघा साईजच बघा जरा आपल्या हात 2 हात होतील असे एवढा साईज आहे. जर आपण फ्लिप केला तर बघा पूर्ण मासा दिसतो. हा जवळजवळ 800 रुपयापर्यंत येईल तुम्हाला. आणि अजून देखील सुकी मच्छी आहे. पुढं आणखी हा खाली स्टॉल आहे. ताई तुम्ही खालीच असतात. नवीन आलं काय. नवीन व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हां हां धंद्यामध्ये चांगली बरकत येऊ ही आई एकविरा चरणी प्रार्थना. आई हिंगला देवी चरणी प्रार्थना. आणि आपण इकडे आलो तर बघा ताईकडे जवला आहे. आता आपण बोंबील आहे. बोंबील कसं ताई. बघा ही 400 रुपये पाटी आहे बोंबलांची. 300 पर्यंत देते म्हणजे बार्गेनिंग होते. ते बघा 200ला 150पर्यंत देतात. बघू शकतो आपण. आणि हे मोठे बोंबील आहेत काय. हे कसे आहेत बोंबील. हे बघा 800 रुपये टोपली आहे. 600 परत देतील. आणि हा बोंबील छोटा. हा मीडियम. हां हां बरोबर. बघा मोठा मीडियम आणि एकदमच छोटा. हे छोटेचे कसे आहे. हे बघा 400 परत सांगतात म्हणजे 250 परत देतात बार्गेनिंग करून वगैरे. बार्गेनिंग होते फिक्स रेट ना. हां बार्गेनिंग होते बरोबर आहे. जाऊया बघूया. आणि जर आपण बघितलं तर इथे देखील छान असा स्टॉल आहे. कसं आहे सुका मच्छीचाच मार्केट आहे त्याच्यामुळे स्टॉल तुम्हाला भरपूर दिसेल. ही मांदेली आहेत ना. हा कसा वाटा आहे. हे बघा 80 रुपये वाटा आहे मांदेलीचा. आणि इकडं आलो तर इकडं मोदकं आहेत. मोदकं कशी आहेत. ही 50 रुपये का. हे बघा मोदकं जे मोदकं म्हणजे मोदक हा मासलेचा प्रकार आहे. मोदक म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा मोदक नाही. आणि इकडे आलं तर इथे करंदी आहे.
आणि हा जावला कसा आहे? 150 रुपये. हा कोणता मासा आहे? हे बघा सुरमई आहे. म्हणजे कसं साई मगाशी पण होती ती सुरमईच होती, ती छोटी होती, आता ही मोठी आहे. ही कशी आहे? 500ची पण 200ला दे. हा बघा ही 500 रुपयेपर्यंत आहे, पण 200 रुपयेपर्यंत बार्गेनिंग करून होते. बघू शकतो आपण. आणि हे सोडे कसे आहेत? 400. हे बघा 400 रुपये ही टोपली आहे सोड्यांची. अगदी फ्रेश टायगर प्रॉन्सचे सोडे आहे. आणि मोदकाचं ताट? हाय 200 ते 100ला दे. बघा 200चं आहे, 100 रुपये देतील. बघू शकतो आपण. आणि ताईकडं अजून पण विविध प्रकारची मासले आहे. बघा इथं ही कशी आहे? वाकटी आहे. टोपली कशी आहे? हाय 400ची पण 200ला दे. हे बघा 400 परत आहेत, 200 परत देतील. आणि चटणी स्पेशल वाकटी आहे नाही. हां इकडे आलं तर इकडे आपल्याला बागडे दिसतात, इथं पण मोदकं दिसतात. आणि इथं जर आपण आलो तर इथे बोंबील दिसतात. माझी सुकी मच्छी एकदम फ्रेश. शिवडीची मच्छी खायची नाही. माजरी कुत्रे उंदीर मुतलेले, त्यांना राहायला जागा नाही. हा त्याला घर आहे झोपायला, नाही मग ते बाहेर मच्छी ठेवतात. आम्ही झोपत नाही नवरा बायको, पण मच्छीला ठेवतो व्यवस्थित, उन्हामध्ये ठेवतो चांगली व्यवस्थित राहायला म्हणून. हो हो हा चांगली राहिली पाहिजे. शिवडीची मच्छी खायची ना, आपली खायची. मरोल बाजार, मरोळची बाजार आहे. मरोळ आणि बाजार. स्टेशन कुठलं आपला JB नगर ना? चकाला चकाला JB नगर. हा. हां. आणि तुला दुसरा कुठला आहे? HDFC एअरपोर्ट. एअरपोर्ट. हां बघा ताईनी 2 स्टेशनची नावं सांगितलं, तर एअरपोर्ट आणि JB नगर. हा या कधी पण या. कधी पण या. आणि आता ताईने महाराष्ट्रातला पहिला नंबर हां आपला मरुल मार्केट. ताईने आता एक उल्लेख केला होता की आमच्याकडे एकदम फ्रेश मासले मिळते. कारण बघा मासलीच्या दिसण्यावरून सांगू शकतो की मासले एकदम फ्रेश आहे. आपण जेवढे काही स्टॉल बघितले ना, सर्वांवर ज्याची गुणवत्ता आहे म्हणजे क्वालिटी आहे ना, तर ती क्वालिटी एक नंबर आहे. स्वतः सुकवता ना तुम्ही? स्वतः सुकवता आम्ही, स्वतः आमच्या नवरी जातात सकाळी. हो, आम्ही हो. बोललो का ते बैल कोण? हो. बैलांचा कुठला व्यवसाय? ते गावातले, ते गावचे युपीवाले, ते इथे आले धंदा करायला. आपला मूळ गाव कुठला? आम्ही रहिवाशी तिकडे, आमचं कुठले गाव ना काय नाही. बरोबर आहे. हीच आमची मूळ वेसावा ना? वर्सवा. आम्ही वर्सवा. आमची हीच खेती आहे. शुक्रवारच यायचं. शनिवार आणि शुक्रवार. शुक्रवारी फक्त 2 दिवस बाजार असतो. सकाळी किती वाजता चालू होतं? सकाळी 6 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. बरोबर. बघा सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. आपल्याला टायमिंग पण आता समजलेला आहे, म्हणजे कसं डायरेक्ट त्यांच्याकडे टायमिंग समजलेलं आहे, आपण स्वतः टायमिंग सांगलेलं नाही. धन्यवाद. आता बाजाराचे आपण बघितलं तर तिकडे पण बघितलं आणि इकडे पण आहे, कारण शनिवार आणि शुक्रवार भरपूर असा बाजार असतो हा. आपण आता आपल्याला इकडनं पण जरासा वलायचा आहे, थोडा भाव करायचा आहे. जर बघितलं आपण बघा मासले एकदम फ्रेश असते, कारण आपल्या दिसण्यावरनं सांगू शकतो आपण क्वालिटी त्याची कशी आहे. कोणत्याही प्रकारचे मिक्स नाही, काही नाही. आणि मेन म्हणजे चालवून करता ना तुम्ही? चालेच मासले असते ना, म्हणजे बरोबर घाण असते ते बाहेर जाते. शेवटी उन्हात सुरा होतेच मग. हा उन्हा थोडा बसura मग तो नुकसान तेवढा ना. नुकसानच आहे. गिरेक कुठे भाव करते आम्हाला. हां हां. आता हा कसा आहे वाटा? 150 रुपये. आणि आता ही कशी टोपली आहे काय की पूर्ण टोपली कशी आहे? हे बघा 400 रुपयाला पूर्ण टोपली आहे ही. आणि इकडं आपण बघितलं तर इकडे बोंबील आहेत 400 ते 300 पर्यंत देणार ना तुम्ही? ओके ओके. नक्कीच तुम्हाला गिऱ्हाईक येईल. आपण सगळीकडे व्हायरल करू व्हिडिओ मस्त चांगले टॅगलाईन वगैरे करू. हो हो सांगतात बाजार चालला पण आमचा बाजार आम्हालाच राहायला पाहिजे. हो हो नक्कीच तुम्हालाच राहील. मग आमचं पोट कशावर याच्यावरच आहे. काल सगळं बातम्यात दाखवलं मरोल मार्केट भांडणार. असं बोललं काय? मुळात म्हणजे काय की हा जो बाजार आहे तो आमच्या कोळी भगिनींचा एक पोट भरण्याचं एक साधन आहे. त्यांची म्हणजे कुंजी आहे. म्हणजे आपण कसं बोलतो की आमची लक्ष्मी आहे, गाडी आमची लक्ष्मी, त्या बिल्डिंग आमची लक्ष्मी, त्याचप्रमाणे ही या आमच्या म्हणजे सर्वसामान्य कोळी भगिनींचं एक पोट भरण्याचं साधन आहे. तर त्याची काहीतरी समस्या आहे. तर एकच गोष्ट अशी आहे की ही व्हिडिओ जास्त व्हायरल करा, जेणेकरून काय होईल की ही समस्या सरकारपर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी जयश्री जयप्रभाची ओनर आहे. हां आमचं सुकी मच्छी बाहेर देशात आणि ह्याच्यात जाते आणि आम्ही इथे पिकल्स मसाले अँड ऑल सर्व करतो. हे ना? हां सर्व. बोंबील क्रंची, बोंबलाची चटणी, कर्दीची क्रंची, जवल्याचा चिवडा आणि सर्व लोणची. सर्व लोणचे. हां फिश. ओके, ओके. ॲक्च्युली काय आहे, आमचा बिझनेस आहे मम्मीच्या नावाने केलेला आहे. ॲक्च्युली माझ्या मॉमला कॅन्सर आहे, हां हां. तर तिच्या नावाने आम्ही मसाले आम्ही घरी बनवून आम्ही सर्व हे ॲडव्हर्टायझिंग करून पूर्ण हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. बरोबर. पण आम्हाला खूप भरपूर प्रसिद्ध आहे, कारण की आमच्या बाहेर देशात पण जाते सर्व. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत तरी आमचे 350 किलो विकले.
लोणचं लोणचं त्याच्यामुळे खूपच म्हणजे ह्या 2 वर्षात खूपच मला प्रसिद्ध म्हणजे सर्वांचाच भेटलेला आहे. बरोबर. आणि हे पण येतात, कॉल पण येतात कंटिन्यूस. आणि आता प्रश्न राहिला आमचा बाजाराचा. बरोबर. हे आमचा बाजार आहे ना एकदम जुन्या पहिल्यांचा आहे. आमच्या पोटासाठी म्हणजे बाया कुठे जात नव्हत्या, बरोबर. त्यांच्यासाठी हा उघडलेला बाजार. एक बायांना बोलतात ना पोटासाठी काहीतरी भेटेल, त्या घरगुती मच्छी आली होडीवरनं सुकवली इथे विकून आणतो. बरोबर. पण आता कसं झालंय, हा सरकार याच्यावर मॉल बांधायचं चालू आहे. मॉल बांधून मला सांगा, मॉलमध्ये AC मध्ये तुम्ही कसं मच्छी विकणार? आम्ही इथे उन्हात का बसतो? आमच्या बॉडीला काय होत नाही, आमची बॉडी बर्न होते, आम्हाला खूप त्रास होतो. इथे किती बाया अशा आहेत ना, सकाळी 6 वाजल्या 5 वाजल्यापासून येतात आणि रात्रीच्या 12ला जातो. पण बाजार हा 2 दिवस भरतो, शुक्रवार आणि शनिवारी. बरोबर. या पोटासाठी आम्ही इथे बसतो, का उन्हात बसतो? हो. पण इथे मॉल आला तर आम्ही AC मध्ये काय हे मच्छी विकणार आहे, AC मध्ये जास्तीत जास्त वास पकडणार. मग तिकडे तुमच्याकडे कोण विकायला येणार आहे? घ्यायला कोण येणार? ACचा जास्त फवारा होतो वासाचा. बरोबर. मग तिथे कोण येणार आहे? आमचं पोट नाही याच्यावर चढणार आहे ना. थोडंफार तुम्ही आम्हाला चटला आमचं केला बाजार ठीक आहे, तर मॉलच्या ठिकाणी ते मोठे लोकांचे चोचले, ते आपल्या लोकांचे ना. आम्ही घरगुती बाया, बरोबर. आमचं ह्याच्यावर पोट भरतं. आम्ही हप्त्यातून 2 दिवस मच्छी विकतो इथे बाकीचे 2 दिवस याचं असतं, होलसेलचं असतं, त्यांच्याकडनं घेऊन आम्ही 2 दिवस इथे विक्री करतो. 24 तास इथे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत. बरोबर. पण इथे जर मॉल झाला तर आम्ही कुठे जायचे आणि विकणार कसे? ते 4x4ची खोलीसारखा एवढूसं देणार, एवढं बाया लावणार, त्याच्यावर उन्हाचा आम्ही ताप घेतो. कारण का हे आमचं मच्छी देताना होलसेलवाले थोडे ओलसट असतं. आम्ही हे सुकवतो इथे उन्हात बसून, ते सुकवून आम्ही विकतो. साप चालन मारतो, मॉलमध्ये आम्हाला चालन मारायला भेटणार नाही, काहीच साफ करायला भेटणार नाही. उलट तिकडे जास्तीत जास्त वास मारणार, बोलतो ना डर्टी एकदम होऊन जाईल. मग तिथे कसं विकणार? तिथे पब्लिक येणार कशी? बरोबर. येऊच शकणार नाही. पण ते सरकारला कोणाला दिसत नाही. आमची लायसन जप्त करून ठेवले, आम्हाला लायसन दिलेले आहेत त्या तिकडनं, ती पण इकडे यांनी बंदी करून ठेवले. का आम्हाला देत नाहीये? का देत नाहीये? आम्हाला लायसन आली तर आमचा अधिकार होईल म्हणून. बरोबर. आम्ही अधिकार म्हणजे ह्याच्यासाठी ना म्हणत आहे का आम्हाला जागा पाहिजे. जागा ही वरती घेऊन जाणार नाहीये, वरती देव घेऊन जाणार नाहीये, जसे आले तसेच जाणार. फक्त आम्ही इथे आमचं पोट भरायला येतो. कोळी लोकांचं आहे ना, मग कोळी लोकांनाच द्या. 500 बायका इथे बसायला येत नाही. 500 बायका कुठे आहेत? इथे 1000 जण जरी उभे राहिलेत ना मार्केटला, पूर्ण मार्केट फुल पॅक्ड होऊन जाईल. 5000 येतील कुठे बायका? मग हे लोक समजत नाही ते अजून सरकारला. जेवढं होईल तेवढं तुम्ही पब्लिसिटी करा, जेवढं होईल तेवढं आम्हाला प्रतिसाद द्या. आमच्या लेडीजसाठी, खास करून लेडीजसाठी हेल्प म्हणून तुम्ही सर्वांनी हा व्हायरल करा. आमच्यावर खूप अन्याय होत चाललेला हा बाजार टिकलाच पाहिजे. टिकला. अरे साधं बाथरूम नाहीये, खराब आहे. आम्ही इथे 2 दिवस कंटिन्यू असतो, आम्हाला बाथरूमची सोय ना, पाण्याची सोय नाही, तरी आम्ही बसतो. का? पोटासाठी बसतात बाया. कोणाचं घर चालतं नाही, या 2 दिवसावर चालतं. नाही जर गेलं ना तर बाया घरी एक वेळ अशी येईल ना, रस्त्यावर बसायला लागेल, सुसाईड करतील बाया. अरे असं नको काय? नाही होईल परिस्थिती. जसं शेतकऱ्यांचं होतं तसं बायांचं चालू आहे इथे. आज आमच्यासारखे तरुण आहेत, आम्ही जॉब करू, अंगुठा छाप आहे तर कुठे जाणार आहे? बरोबर. ज्याची घरं चालतात, चुली चालतात, त्या कुठे जाणार आहे? आज मी जॉब करेन, मी काहीतरी करू शकतो, शिकलेलं आहे म्हणून. बाकी बाया काय करणार आहे? त्याच्या वतीने आम्ही तुम्हाला बोलतो तर तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा हा व्हिडिओ आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. नक्कीच. बाजार यो कॉलनींचा आहे. बरोबर. अस्सल वर्सोवालींचा आहे. याच्यावर डोला कुठल्या बिल्डरचा नको आणि कुठल्या नेत्याचा नको. हा फक्त आमचा आहे, तो आम्हालाच पाहिजे आणि आम्ही घेऊनच राहणार आमचा हक्क. बरोबर आहे. नक्कीच तुम्हाला यश मिळेल याच्यामध्ये. मग हे आमचे हा मेसेज पूर्ण नेत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो नक्कीच. इथे कुणाचाच वाईट डोला नको. आमच्या पोटावर पोटा पाण्यावर बघायचा नाही, आमच्या वाईट डोला लावायचा नाही आमच्या जागेवर, बाजारात. हा उन्हातानात बसलेला बाजार आहे. बघताय ना कशा बायका बसलेल्या आहेत? बघितलेलं आहे. सर्व उन्हातच बसलेल्या बायका मस्ती विकताय. हा बाजार आमचा आहे, कोलनींचाच आहे. त्याप्रमाणे ड्रायफ्रूट, त्याप्रमाणे ड्रायफिश, तसाच आहे हा मरोलचा बाजार. आणि एक समस्या पण आहे की बिल्डरचे किंवा मंत्र्यांचे या बाजारावर बोलणं आहे. तेव्हा सरकारला एक विनंती आहे की हा बाजार जो आहे ना तो इथेच राहू द्या.
आमच्या या सर्व म्हणजे इथे भगिनी आहेत किंवा भाऊ आहेत, तर त्यांचं म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे, त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे, जेवणच त्याच्यावर चालतं. तेव्हा हा बाजार इथेच राहू द्या. कृपया कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंटची कोशिश करू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच करू आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय हिंद.